चला तर 15 दिवसाच्या मलापासून मी इतकं भरपूर सारं तूप इथं काढलेलं आहे, ते पण कोणतीच ट्रिक वापरून आणि एकदम सोप्या पद्धतीने ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता किती सारं तूप निघालेलं आहे आणि किती मलाई गोळा झालेली होती ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता मी याच्यामध्ये आधी तर हे गाळूनच ठेवलेलं आहे मी पातेलीमध्ये. त्यानंतर मी या डब्यामध्ये सुद्धा गाळूनच घेणार आहे, कारण की एवढी तेवढी घाण राहिली असेल ती पण निघून जाईल आणि एकदम शुद्ध आणि परफेक्ट असं तूप आपलं शुद्ध गावरानी तूप घरच्या मलाईपासून बनवलेलं हे रवेदार तूप तुम्ही सुद्धा बनवू शकतात. एकच सोपी पद्धत आहे. कसं असतं आपल्याला दूध पण वापरायला भेटून जातं आणि ती मलाई निघते ना, मलाई खाऊन उलट आपल्याला कफ होतात त्याच्यापेक्षा असं गोळा करायची आणि असं मस्तपैकी भरपूर सारं तूप काढायचं, मस्त लेकरांना खाऊ घालायचं. आणि आता तर पावसाचं वातावरण आहे, तूप हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये चांगलंच असतं आपल्या शरीरासाठी. तेल कमी वापरा आणि तूप वापरा तुम्ही, तुपापासून काही सुद्धा होत नाही. तर बघा अशा प्रकारे आज सकाळ सकाळमध्ये व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी. तर 6 वाजेची उठलेली ती पाणी आलेलं होतं आज. पाणी वगैरे भरलं, आंघोळ वगैरे केली, सर्व काही देवपूजा वगैरे केली. त्यानंतर नाश्ता वगैरे केला. बँकेमध्ये काम होतं तिथं जाऊन आली. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला. नंतर मग मी 4 वाजता हा तुपाचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मी दुपारचा पण जेवणाचा व्हिडिओ बनवलेला आहे, पण मी तुम्हाला आहे ना उद्याला अपलोड करणार आहे आणि हा आज अपलोड करणार आहे मी. तर त्यासाठी बघा एवढं तूप माझ्या 15 दिवसाचं एवढं सारं मलाई गोळा झालेली, सॉरी मलाई. माझ्या तोंडात तूप येऊन गेलं हे बघा. एवढी मलाई माझी गोळा झालेली, ही फक्त 15 दिवसाची मलाई आहे. तर चला आता याला आहे ना आपण एकदम सोप्या पद्धतीने हाताने जर केलं तर थोडासा वेळ लागतो, पण आपण याला आहे ना मिक्सरमधूनच काढून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने. तर चला मी इथे ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला ना 2 चम्मच मलाई या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. आता आपण 2 चम्मच मलाई इथं टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आहे ना 2 छोटे छोटे 2 ग्लास पाणी पण आपण याच्यामध्ये या मलाईमध्येच टाकून घेऊया आणि मिक्सरला आहे ना फिरवून घेऊया. तुम्हाला दाखवते मी मिक्सरला कसं फिरवायचं आणि किती पटकन असा लोणीचा गोळा आपला तयार होतो ते पण तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. हे बघा हा माझा छोटा ग्लास आहे, राशाचा ग्लास आहे हा पाणी प्यायचा. तर ते 2 हलके हलके भरलेले, मी पूर्ण फुल पण भरलेले नाही. ते 2 ग्लास पाणी इथं टाकून घेतलेले आणि आपल्याला इथं आता मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आणि 1 सेकंदामध्ये आपला लोणीचा गोळा इथं तयार होतो. तर चला बघूया आपण आता. मिक्सर मी आता बंद करते आणि आपला लोण्याचा गोळा तयार झाला की नाही ते आपण इथं आता बघूया. आता मिक्सर मी बंद केलेले आहे. तुम्हाला दाखवते मी आता लोण्याचा गोळा आपला कसा तयार झालेला आहे ते. हे बघा खूप छान आणि खूप पटकन लोण्याचा गोळा आणि जास्त भांडी पण भरत नाही आणि काही जास्त त्रास पण आपल्याला होत नाही. तर बघा मी असं आहे ना तो कढई घेतलेली त्याच्यामध्ये आता असंच मी पूर्ण एक डब्बा मलाई मी असंच काढून घेणार आहे मिक्सरमध्ये फिरवून फिरवून. हे बघा हे पण असंच काढून घेतलं मी. अजून एक भांडं ते पण तसंच फिरवून घेणार आहे मी. हे बघा अशा प्रकारे. तर अजून एक भांडं होणार आहे आपलं. हे बघा इथं लावलेलं आहे मी मशीन, इथं पण 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले. आता इथं फिरवून घेणार आहे मी. मिक्सरवर थोडंसं पडून गेलेलं आहे. हा बघा आता आपलं हे शेवटलं भांडं आहे. बघा डब्बा पूर्ण खाली झालेला आहे आपला. साडीवर पण थोडंसं उडून गेले शितळे. तर चला बघा अशा प्रकारे हे पण तुम्हाला दाखवते मी. हा बघा खूप छान प्रकारे मस्त आपला इथं हा लोणीचा गोळा तयार झालेला आणि तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बघा हे बघितलं खूप छान आणि खूप मस्त. आता आपल्याला याला आहे ना थोडासा बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे. त्याच्याने काय होतं ना आपला लोणीचा गोळा असा पटकन गोळा होतो. असं तूप आपलं हे असं फाकत नाही. आता कसं गरमी चालू आहे ना त्याच्यामुळे आहे ना हे तूप असं फाकायला लागतं इथं पाण्यामध्ये, म्हणून त्यासाठी आहे ना
हा बर्फ टाकून घ्यायचा आहे इथं, म्हणजे आपला गोळा पटकन तयार होतो लोण्याचा. तर बघा अशा प्रकारे ना मी पूर्णपणे असा बर्फ असा मिक्स करून घेतलेला आहे. तर आपल्याला आणायचे गोडे गोडे बनवून एका पातेलीमध्ये काढून घ्यायचे. आणि आपलं हे जे काय निघणार आहे ना, हे आपल्याला ताक आहे याच्यापासून, या ताकापासून आहे ना आपल्याला आता लगेचच जर बनवायचं असेल तर आपण पनीरसुद्धा बनवू शकतो. नाही तर याचं ताक बनवून याच्यामध्ये थोडंसं दही टाकून घ्यायचे. याचं ताक बनवून आपण कढीसुद्धा बनवू शकतो, किंवा मठ्ठा वगैरे असं काही पण आपण बनवू शकतो. तर बघा असं गोड्याच्या गोळ्या मी आता सर्वच इथं लोणी मी पातेलीमध्ये आता आहे काढून ना असे घेतलेले आहे. गोडे करून करून एका पातेलीमध्ये मी काढून घेते. आणि हे जे काही ताक निघेल ना ते आपल्याला, मी काय पनीर बिनीर वगैरे बनवणार नाही आहे, कारण त्याला पण थोडासा वेळच लागतो. त्याच्यामध्ये विनेगर किंवा निंबू पिळावं लागतं. माझ्याकडे विनेगर नाही आहे, निंबू आहे. पण आता मला आहे ना थोडासा कंटाळा येतो आहे. तर आज दिवसभराचा आहे ना हात एवढंसा सुद्धा रिकामा नाही, त्यासाठी तर म्हटलं चला आपण मस्तपैकी याला आहे ना थोडंसं दही टाकून देणार आहे मी. याचं ताकच मस्तपैकी बनवून घेणार आहे मी. थोडं दही टाकलं का त्याचं दही बनून जातं. आता हे जेवढं ताक आहे ना याचं मी सकाळी दाखवणार तुम्हाला, पूर्ण असं दही बनून जातं. आणि हे बघा, हे मी आता एका पातेलीमध्ये ओतून घेणार आहे. आणि याच्यामध्ये आहे ना थोडंसं दही टाकून मी आता साईडला रात्रभर बाहेरच राहू देणार आहे, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं याला. तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. हे बघा एवढं ताक आपलं निघालेलं आहे, आणि किती पांढरं शुभ्र ताक आपलं इथं तयार झालेलं आहे बघा. बघा एका वस्तूपासून आपल्याला किती साऱ्या वस्तू बनवायला पण भेटतात, खायला पण भेटतात. तर बघा आता मी आहे ना हे साईडला ठेवते आणि बघूया त्याच कढईमध्ये आपण जे काही लोणीचे गोळे तयार केले ना ते परत टाकायचे इथं. परत छान असं स्वच्छ पाण्याने याला पूर्णपणे धुवून घ्यायचं. तेव्हाच आपलं रवेदार तूप आणि पांढरं शुभ्र तूप बनतं. तर बघा आता हे पाणी आपल्याला यूज नाही करायचे, याला फक्त धुवून आहे ना हे पाणी आपल्याला फेकून द्यायचंय. बाहेर तुम्ही कशाचं झाड लावलं असेल ना त्याला टाकून दिलं ना तरी सुद्धा चालतं, छान राहतं. तर बघा असं याला आहे ना हा लोणीचा गोळा या पाण्यामध्ये असा धुवून घ्यायचा आहे. हे बघा आता बर्फ टाकल्याने आपला काय फायदा राहतो, हे असं आपलं लोणीचा गोळा असा वितळत नाही आणि पूर्णपणे असा गोळा तयार होतो. हे बघा असं इकडे तिकडे पण फाटत नाही. आपण कितीही त्याला धुतलं ना तर छान मस्त असं पूर्ण जे काही पाणी राहतं ना ते पूर्णपणे निघून जातं, खराब पाणी. आता मी याचे पण असे लोणीचे गोळे तयार करून एका पातेलीमध्ये टाकून घेणार आहे. आता आपलं तूप बनवण्यासाठी हे गोळे तयार झालेले. हे बघा आता याला धुवायची अजिबात गरज नाही. अशा प्रकारे मी हे लोण्याचे गोळे तयार करून घेतलेले. तर चला याला मी परत दुसऱ्या पातेलीमध्ये टाकणार आहे तूप बनवण्यासाठी, कारण ही स्टीलची पातेलीमध्ये आहे ना लटकून जातं, शिंटून जातं. मी आता आहे ना ही अल्युमिनियमची पातेली घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये हा गोळा टाकून घेतलेला आहे. आणि बघा आता आहे ना वितळत पण चाललेला आहे बघा. हा बघा कसा वितळतोय बघा, मी शेगडीवर ठेवलेला आहे. हे बघा कसा वितळतोय. आणि आपलं तूप बनवायला पण तुम्ही सुद्धा बनवतात ना, तुम्हाला पण माहिती तूप बनवायला पण काही आता वेळ लागणार नाही. 15 मिनटामध्ये आपलं तूप इथं तयार होऊन जाणार आहे. तर हे बघा थोडंसं वरती येताना ते तोपर्यंत आपल्याला असं फिरवत राहायचं आहे. हे बघा असं थोडंसं असं खालवर 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 करून घ्यायचं आहे. हे बघा असं करत राहायचं आहे थोडंसं. आणि त्यानंतर आहे ना आपली गॅसची फ्लेम कमी करून द्यायची, किंवा शेगडीवर असेल तर शेगडीचं बटन थोडंसं कमी करून घ्यायचं आहे. म्हणजे कमी आचवर आहे ना हे छान होतं, जास्त आटत पण नाही आणि तूप आपलं जास्तीचं निघतं. आणि जास्त जास्त फुल आचवर जर ठेवलं तर आटून जातं ते आपलं तूप, खूप कमी होऊन जातं. त्यासाठी ना कमी आचवर जर केलं ना आपलं भरपूर सारं तूप पूर्णपणे निघतं. तर बघा अशा प्रकारे इथं बघा आता छान असं घट्टसर झालेलं आहे. आता आपलं तूप तयार होण्यास सुरुवात झालेली. हे बघा अशा प्रकारे या 2-3 ट्रिपा जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुमचं तूप अजिबात एवढंसं सुद्धा वाया जाणार नाही, खराब पण होणार नाही, आणि पांढरं शुभ्र रवेदार तूप तुमचं नक्कीच तयार होणार. तर हे बघा
आता सुद्धा वरती येतं इथे. मी आता पूर्ण अजून कमी गॅस करणार आहे. हे कमी गॅस केला होता त्याच्यावर सुद्धा आता एवढं वरती यायला लागले. आता याच्याहूनही कमी करून घेणार आहे मी थोडासा. पूर्ण कमी आच करून दिलेली मी आता. हे बघा आता छान प्रकारे आपलं तूप होण्यास सुरुवात झालेली आहे. तर याला ना असं थोडंसं हलवतच राहायचं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते आता किती, बघा किती कमी झालेले बघा. आणि आता परफेक्ट तूप होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि मी केव्हा पण आहे ना रात्रीच एडिटिंग करते किंवा आहे ना रात्रीच माझं जमतं. स्वयंपाक वगैरे करून जो तो ज्याच्या त्याच्या रूममध्ये गेलं का मग मी माझ्या रूममध्ये एडिटिंग करते. तेव्हा कसं आहे कोणाचा आवाज पण नसतो. फॅन बंद करून देते मी. बाहेरचा पण आवाज नसतो, आजूबाजूचा पण आवाज नसतो. तेव्हाच एडिटिंग पण करते आणि व्हॉईस पण देते मी. तर हे बघा आता तूप होण्यास पूर्णपणे सुरुवात झालेली आहे. आता 2 सेकंदात आपलं तूप होणार आहे. आता कोणती ट्रिक ती मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि 2 थोडे थोडे पाण्याचे छपके मारायचे, म्हणजे त्याच्याने काय होतं रवेदार तूप येतं. ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. खरंच याच्याने ना खूप छान असं रवेदार तूप आपलं येतं. हे बघा आता जे काय आपण पाण्याचा छपका मारला ना ते पण पूर्णपणे आटून गेलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता शुद्ध गावरानी तूप आपलं इथं तयार झालेलं आहे. आता बघा तुम्ही पूर्ण तूप म्हणजे आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे. परफेक्ट. तर आता मी फक्त 1 सेकंद राहू देणार आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा पूर्ण शुद्ध तूप आपलं इथं तयार झालेलं आहे. बघा एवढीशी सुद्धा घाण राहत नाही की काहीच राहत नाही. पूर्ण शुद्ध तूप आपलं इथं तयार झालेलं आहे. तर चला खरंच सांगा माझ्या मैत्रिणीनं, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या पण ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्ही खरंच बघता, नक्की मला सपोर्ट करतात, पण लाईकच करत नाही. तर लाईक करण्यामध्ये काय होतं ना, तुमचं पण काही जात नाही, माझं पण काही जात नाही. पण असं असताना लाईक बघितल्याने कसं होतं, असं मनाला थोडंसं चांगलं वाटतं की नाही बा आपल्याला पण कोणीतरी लाईक करतं, आपले व्हिडिओ कोणतरी बघतं, कोणाला तरी आवडतात, खूप आवडतात, म्हणून आपल्याला लाईक केलेले हेच असतं, दुसरं काही नाही. तर चला असो तुमची मर्जी. तर हे बघा तूप आपलं इथं छान तयार झालेलं आहे. आता थोडंसं गार होण्यासाठी ठेवलं होतं मी. आता गार पण झालेलं आहे. आता मी गाळून घेते. जी काय चहाची चाळणी ना तिच्यानेच मी इथं गाळून घेते. हे बघा अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे गाळलेल्यावर जेव्हा का तुम्ही डब्यामध्ये भरणार ना तेव्हा सुद्धा दुसऱ्या चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे जे काय एवढं तेवढं रवा रवा असतो ना तर ते पण निघून जातं आणि खूप छान मस्त आपलं तूप इथं होतं मग. तर बघा अशा प्रकारे खूप भरपूर सारं तूप आपलं एकच डब्बा मलईमध्ये निघालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी मलई गोळा करून असं आपल्या लेकरांसाठी तूप बनवू शकता. घरचं तर घरचंच असतं आणि बाहेरचं तर बाहेरचंच असतं. तर हे बघू शकता तुम्ही. तूप आता मी पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे. अजून थोडंसं पातेलीमध्ये राहिलेलं आहे, ते पण मी आता पातेलं कपड्याने पकडून घेते आणि मग गाळून घेते ते पण. तर बघा चला कसा वाटला तुम्हाला आज माझा छोटासा व्हिडिओ, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ज्या पण काही व्हिडिओ पाहत असतील तर कोणत्या गावाहून, कोणत्या देशाहून, कोणत्या परदेशाहून बघत आहे तुम्ही व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा. तर बघा
एवढं ते काय म्हणतात ना बेरी वगैरे ते एवढं निघालेलं आहे. आणि तुम्हाला पातेले पण दाखवते बघा. पूर्ण आपलं तूप पक्क तूप मस्त झालेलं आहे. अजिबात कच्चं वगैरे पण राहिलेलं नाही. हे तूप तुम्ही महिनाभर सुद्धा वापरू शकता. तुम्ही लाडू वगैरे सुद्धा बनवू शकता. तर बघा तुम्हाला अजून पण दाखवते मी बघा. किती शुद्ध तूप आपलं इथं निघालेलं आहे की नाही. चला तर मग खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक नक्की करा. चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि खरं सांगा मला किती किलो तूप पडलेलं असेल. 1 किलो, अर्धा किलो, 3 पाव मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्ही बघितलं असेल किती छान आणि किती मस्त तूप आपल्या इथं आलेलं आहे. आता हे पण बघा किती रवेदार आणि किती सॉफ्ट अशी तूप आपलं इथं झालेलं आणि किती भरपूर सारं मलाई किती होती ते पण तुम्ही बघितलं. आणि तूप पण किती तेवढंच तूप पण झालेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हा आजचा माझा छोटासा व्हिडिओ होता. आणि चला ज्या ताईंना तूप बनवता येत नसेल त्यांनी पण हा व्हिडिओ बघा आणि मस्त घरच्या घरी आपल्या लेकरांसाठी मस्त शुद्ध असं गावरानी तूप बनवा. आणि बघा जे काय ताक काढलं होतं ना त्याच्यात मी थोडीशी दही टाकली होती. ते दही टाकायचं काय तुम्हाला दाखवलं नाही. पण किती घट्टसर दही बसलेलं आहे बघा. तुम्ही पनीर पण बनवू शकता त्याचं. आणि दही पण बघा किती छान आणि किती मस्त दही आलेलं आहे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.